आधीच पाऊस पडाना, त्यात खताचे भाव गगनाला भिडले, म्हणजेच दुष्काळात 13वा महिना. परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आपण फक्त 4200 रुपयामध्ये आपल्या उत्पन्नात दुपटीने वाढ करणार आहोत. चॅनलला जर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. नमस्कार, मी कृषी मित्र वेदांत कराडे. तर आपण या व्हिडिओमध्ये कापसाला दुप्पट अवरेज कसं काढायचं या बाबत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला महाजन कंपनीचे 24-24-0 एक बॅग आणायची, म्हणजे 50 किलो आणायचे. त्याचबरोबर आपल्याला IPL कंपनीची MOP हे आणायचे एक बॅग. MOP म्हणजे मेरिट ऑफ पोटॅश एक बॅग आणायची, म्हणजे 50 किलो आपल्याला आणायची. आणि दर 8 दिवसाला, म्हणजे कापूस उगल्यानंतर 15 दिवसाचा जेव्हा कापूस होईल आपला, त्याच्या दर 8 दिवसानंतर आपल्याला एकरी 3 किलो 24-24-0 आणि 3 किलो MOP म्हणजे मेरिट ऑफ पोटॅश आपल्याला ड्रिपच्या साह्याने सोडायचे. तर हे सोडल्यानंतर आपल्याला जो आपला अतिरिक्त खर्च होतोय, म्हणजे आपल्याला शेताला खत द्यायचे नाही, तर आपल्याला हे पिकाला खत द्यायचे. पिकाच्या एकदम बुडापाशी जर खत गेले तर झाडाची जोमाने वाढ होऊ शकते. त्याचबरोबर काळोखी, फुटवा आणि उत्पन्नात 100% आपली वाढ होऊ शकते. आणि आपला जो खर्च होतोय, अपाट असा खर्च होतोय, म्हणजे आपण जे खत घेऊन राहिलो, संपूर्ण वावरात फेकू राहिलो, लागत तर झाडाला जेवढं लागणार तेवढं झाड घेणार आहे. म्हणजे आपल्याला जर भूक जर लागली तर आपण कसं जेवढा वेळ लागतो तेवढंच खातोय, तसंच झाड पण करणार आहे. तर 8 दिवसाला आपण सोडल्यानंतर झाड जेवढं त्याला भूक लागली तेवढं खाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याच्यात उत्पन्न वाढीसाठी एकदम जबरदस्त काम करणार आहे. बरेचशा शेतकऱ्यांचे असे म्हणणे होईल आता की हे दोन्ही एकत्र केल्यानंतर आपल्या नळ्या ब्लॉकेज होतील ड्रिपच्या. तर असं कुठलंही होत नाही. आपली जी महाजन कंपनीचं 24-24-0 येतं हे प्युअर वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे पूर्ण त्याचं लिक्विड होतं. अजून एक शंका लोकांच्या मनात येते, तर 100% तुमच्या याच्यात काय 100% आमच्या शेतात फरक पडेल का? हो, जाणवल. जे शेतकऱ्यांची कापूस लागवड 15 ते 20 किंवा 10च्या वरती किंवा बरेचसे शेत त्यांच्या कापसाच्या अंडर येत आहे, त्या शेतकऱ्यांनी ही जर आयडिया जर फॉलो जर केली, त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन खर्चात एकदम कमकावत येणार आहे, म्हणजे खर्च एकदम कमी होणार आहे. त्या शेतकऱ्यांनी देखील 1 वर्ष तरी ही आयडिया आपले वापरून बघायची. पण सुरुवातीला एक म्हण वापरली होती की दुष्काळात 13वा महिना. या म्हणीचा एकदा अर्थ आपण जाणून घेऊया. दुष्काळात 13वा महिना म्हणजे आपलं भारतीय हिंदू जे कॅलेंडर आहे याच्यामध्ये 12 महिने असतात आणि दर 3 वर्षाला अधिक मास महिना येतो, म्हणजेच धोंडा येतो. या धोंड्यामध्ये 1 महिना वाढलेला असतो. जुने लोक म्हणायचे की या अधिक मासामध्ये पाऊस कमी पडतो, दुष्काळ येतो, त्याच्यात हा 1 महिना वाढला, म्हणजे 13वा महिना तयार झाला. म्हणूनच ही एक म्हण निर्माण झालेली. बरेचसे जुने लोक हे वापरत होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांच्या शेतात उत्पन्नात वाढ होईल आणि त्याचा आनंद आपला सर्वांना होईल. धन्यवाद.